नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक नाही, दोन नाही, तीन नाही तर तब्बल जे आहे 13 सरकारी विभागामध्ये भरती चालू आहे. आणि या भरतीचे जे फॉर्म जे आहे हे चालूच आहे. तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकतात. आणि जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 13,000 प्लस जागांसाठी ही भरती चालू आहे. ठीक आहे. आणि यामध्ये शिक्षण जे लागते तर 10वी पास शिक्षण यामध्ये लागलं आहे. 10वी पास जरी असेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येते. 12वी पास जरी तुम्ही असाल तरी फॉर्म भरता येणार आहे. ग्रॅज्युएट झाले असाल तर ग्रॅज्युएट झाले असेल तर ग्रॅज्युएटवाल्यांना फॉर्म भरता येते. ITI जर झाला असेल तर ITI वाल्यांना सुद्धा यामध्ये फॉर्म भरता येते. तर तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर टॉप 13 सरकारी विभागामध्ये भरती चालू आहे. आजही फॉर्म भरू शकता तुम्ही, उद्या फॉर्म भरू शकतात. आणि तुमचं जर सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 30,000 प्लस भेटणार आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला टॉप 13 सरकारी विभाग भरतीबद्दल अपडेट देणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. वॅकन्सी नंबर 1 निघून येते. हिंदुस्तान उर्वरिक ॲड रासायनिक लिमिटेडमध्ये 212 जागांसाठी भरती चालू आहे. तर यामध्ये मुलं मुली फॉर्म भरू शकतात. आणि शैक्षणिक पात्रता यामध्ये BE BTech डिप्लोमा इंजिनिअरिंग BSc तर हे पाहिजे. त्याचबरोबर फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 21 ऑक्टोबर 2024 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. त्याचबरोबर वॅकन्सी नंबर 2 निघून येते. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड टेक्निशियनच्या 14,298 जागांसाठी ही भरती चालू आहे. तर यामध्ये मुलं मुली फॉर्म भरू शकतात. आणि शैक्षणिक पात्रता जी ठेवण्यात आला आहे तर 10वी पास पाहिजे तुम्ही, त्याचबरोबर ITI असला पाहिजे. ठीक आहे. तर एवढं यामध्ये शैक्षणिक पात्रता 10वी पास किंवा ITI. ठीक आहे. 10वी पास हे पाहिजे आणि ITI पाहिजे. ठीक आहे. आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 16 ऑक्टोबर 2024 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. ठीक आहे. त्याचबरोबर कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 190 जागांसाठी भरती चालू आहे. तर यामध्ये जे शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे, ITI पाहिजे, आणि ग्रॅज्युएट पाहिजे, BE पाहिजे, BTech पाहिजे. एवढं यामध्ये शैक्षणिक पात्रता. आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे. तर मुलं मुली यामध्ये फॉर्म भरू शकतात. तर पहा, कोकण रेल्वेमध्ये तुम्ही 10वी पासवर सुद्धा फॉर्म भरू शकता. 10वी पास असाल तर 10वी पासवर फॉर्म भरता येते. ITI झाला असेल तर ITI वर सुद्धा फॉर्म भरता येते. ग्रॅज्युएट असाल, BA झालं असेल किंवा BSc झालं असेल, BCom झालं असेल. ठीक आहे. तर तरीसुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते. ठीक आहे. तर त्याचबरोबर पहा, वॅकन्सी नंबर 4 निघून येते नाबार्ड. तर नाबार्डमध्ये 190 जागांसाठी भरती चालू आहे. आणि नाबार्डमध्ये जे शिक्षण फक्त 10वी पास लागते. तर मुलं मुली नाबार्ड भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे. आणि नाबार्ड भरतीचा जो पेपर आहे हा सुद्धा 21 नोव्हेंबर 2024ला पेपर असणार आहे. ठीक आहे. तर नाबार्ड भरतीमध्ये जे वयोमर्यादा 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्ही नाबार्ड भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. SC/ST कॅटेगरीला 5 वर्षे सूट आहे. OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 3 वर्षे सूट आहे. तर SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 35 पर्यंत फॉर्म भरू शकतात. OBC कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30, ओपन कॅटेगरीचे असेल तर 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरता येते. आणि फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी यामध्ये 450 रुपये फी आहे. मागासवर्गीयांसाठी यामध्ये फक्त 50 रुपये फी ठेवण्यात आली आहे. ठीक आहे. माजी सैनिकांसाठी सुद्धा 50 रुपये फी ठेवण्यात आली आहे. तर चांगली भरती चालू आहे नाबार्डची. तर 10वी पासवरच तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता येते. ठीक आहे. आणि सिलेक्शन जर तुमचं झालं तर पगारसुद्धा तुम्हाला 35,000 पर्यंत स्टार्टिंगच यामध्ये पगार भेटणार आहे. ठीक आहे. तर एकदम चांगली जी आहे ही नोकरी आहे नाबार्डची. ठीक आहे. तर त्याचबरोबर यामध्ये तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे नाबार्ड भरतीमध्ये. तर पहा, नाबार्ड भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर आपल्या महाराष्ट्रामध्येच तुम्हाला ड्युटी भेटणार आहे. आणि नाबार्ड भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे तर नाबार्डमध्ये जे पेपर असतो तर परीक्षेमध्ये नाबार्ड भरतीच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहेत, जनरल नॉलेजचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता जास्तीचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 120 मार्काचा पेपर असणार आहे. आणि तुम्हाला 1.5 घंट्याचा टाईम भेटणार आहे. नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नसणार आहे. तर नेगेटिव्ह मार्किंग आहे यामध्ये. तर 4 सेकंड नेगेटिव्ह मार्किंग आहे. 4 प्रश्न जर तुम्ही चुकवसाल तर 1 प्रश्न तुमचा मायनस होणार आहे. ठीक आहे. नेगेटिव्ह मार्किंग आहे. तर अभ्यास वगैरे करा. ठीक आहे. जे पण विद्यार्थी अभ्यास करणार आहे त्याचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा, वॅकन्सी त्यानंतर इथे एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडियामध्ये 88 जागांसाठी भरती निघालेली आहे.
तर यामध्ये शैक्षणिक पात्रता BE पाहिजे, BTech पाहिजे, MBA पाहिजे, PGD BE पाहिजे, MA पाहिजे आणि MSc PhD सुद्धा पाहिजे. ठीक आहे. तर एवढं शैक्षणिक पात्रता फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 आहे. त्यानंतर पहा AIIMS नागपूरमध्ये 73 जागांसाठी भरती चालू आहे. तर यामध्ये शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे, मेडिकल डिग्री पाहिजे. त्याचबरोबर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर 2024 आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा द म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबईमध्ये 1846 जागांसाठी भरती चालू आहे. त्याचबरोबर आपण शैक्षणिक पात्रता जर बघितलं तर ग्रॅज्युएट पाहिजे तुमचं यामध्ये ग्रॅज्युएशन झालं पाहिजे कॉमर्समधून किंवा सायन्समधून किंवा आर्ट्समधून किंवा लॉमधून. ठीक आहे. तर एवढे यामध्ये शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे. मुली यामध्ये फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा MPSCमध्ये 258 जागांसाठी भरती सुटलेली आहे. तर यामध्ये शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएटवाले सुद्धा मुलं फॉर्म भरू शकतात. BE झालं, BTech झालं, BSc त्याचबरोबर इन ॲग्रिकल्चर यामध्ये एवढी शैक्षणिक पात्रता आहे. आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2024 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. मुली फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. त्यानंतर पहा RRC वेस्टर्न रेल्वे. तर RRC वेस्टर्न रेल्वेमध्ये 5066 पदांसाठी भरती चालू आहे. तर यामध्ये शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे प्लस ITI पाहिजे. ठीक आहे. म्हणजे 10वी पास तुम्ही असलं पाहिजे आणि ITI असला पाहिजे तेव्हाच तुम्हाला फॉर्म भरता येते. तर मुली फॉर्म भरू शकतात RRC वेस्टर्न रेल्वेमध्ये. ठीक आहे. तर 5666 पदे आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये 200 जागांसाठी भरती सुटलेली आहे. तर यामध्ये शैक्षणिक पात्रता ITI पाहिजे, डिप्लोमा पाहिजे, BE पाहिजे, BTech पाहिजे एवढी शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे. मुली फॉर्म भरू शकतात. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा द म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई या ठिकाणी 178 जागांसाठी भरती चालू आहे. तर या भरतीसाठी ज्या मुली फॉर्म भरू शकता आणि शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट पाहिजे. ठीक आहे. तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर BA मधून म्हणा, BSc म्हणा किंवा कॉमर्समधून झालं असेल तर तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता येते. तर ग्रॅज्युएट यामध्ये लागते. तर मुली फॉर्म भरू शकतात आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख तुम्ही पाहून घ्या या ठिकाणी 19 ऑक्टोबर 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन महाराष्ट्र या ठिकाणी 56 जागांसाठी भरती चालू आहे. तर यामध्ये मुली फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता पहा डिग्री पाहिजे इन फार्मसीची, त्याचबरोबर PG डिग्री इन केमिस्ट्रीची पाहिजे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर पहा RRC नॉर्थ सेंट्रल रेल्वेमध्ये 1679 जागांसाठी भरती चालू आहे. तर RRCमध्ये सुद्धा RRC नॉर्थ सेंट्रल रेल्वेमध्ये 1679 जागांसाठी भरती चालू आहे. मुली फॉर्म भरू शकतात आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता 12वी पास तुम्ही पाहिजे. त्याचबरोबर ITI सुद्धा पाहिजे. 10वी पास पाहिजे आणि ITI पाहिजे. 10वी पासही पाहिजे प्लस ITI असला पाहिजे तेव्हाच तुम्हाला फॉर्म भरता येते. 10वी पास प्लस ITI. त्याचबरोबर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटली भरती येते SSC कॉन्स्टेबल GDची. तर SSC GDच्या 39,481 जागांसाठी भरती चालू आहे. तर तुम्ही फॉर्म आजही भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता. 10वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येते. मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि वयोमर्यादा 18 ते 23 आहे. SC/STला 5 वर्ष सूट आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्षाची सूट आहे. फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी आहे, SC/ST कॅटेगरीला फी नाही आहे. ठीक आहे. तर फॉर्म भरणं ऑलरेडी चालू आहे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2024 आहे. SSC GD भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट परीक्षा, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. तर ह्या होत्या महाराष्ट्रातील टॉप 13-14 प्लस जागा 14 सरकारी विभागामध्ये भरतीची महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओ इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.